नमस्कार, मी शिवाजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता, सातारा जिल्हा। या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी आपणाशी संवाद साधतोय। संवाद साधण्याचं कारण असं आहे की सातारा जिल्हा हे जिल्ह्याचे मुख्यालय असलेलं शहर आहे। या ठिकाणी जिल्ह्याची बहुतेक मुख्य कार्यालये, विविध बँकांची जिल्ह्याची मुख्य कार्यालये, हॉस्पिटल्स, महाविद्यालये अशी विविध आस्थापना या ठिकाणी असल्यामुळं नागरिकांना संपूर्ण जिल्ह्यातून सातारा शहरामध्ये यावं लागतं। सातारा शहरामध्ये येत असताना बहुतेक नागरिकांना एसटी महामंडळाच्या डेपोच्या येथून अंतर काढून जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अन्य आस्थापनाच्या ठिकाणी जावं लागतं। त्यामुळे भूविकास चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो। त्यामुळे या वर्दळीचा फायदा घेण्यासाठी बरेचसे व्यावसायिकांना सुद्धा आपले व्यवसाय या ठिकाणी असावे असे वाटतात। मात्र हे व्यवसाय करीत असताना या व्यावसायिकांनी रस्त्याची अडवणूक होईल किंवा वाहतुकीस अडथळा होईल किंवा पादचाऱ्यांना चालण्यात काही अडथळा होईल अशा पद्धतीचं वर्तन असायला नाही पाहिजे। कारण हे रस्ते नागरिकांना चालण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी कायम सदैव उत्तम पद्धतीने खुले असणे गरजेचे आहे। हे रस्ते उत्तम पद्धतीने राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने देखील काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सातारा नगरपालिका यांचे कार्यक्षेत्र असताना त्यांनी देखील याकडे गांभीर्याने बघण्याची भूमिका आवश्यक आहे। परंतु हे दोन्ही विभागाचे प्रशासन गांधारीच्या भूमिकेत राहून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करते काय अशी मनामध्ये शंका आहे। कारण या प्रश्नासाठी बऱ्याचदा विविध सामाजिक कार्यकर्ते माध्यमांमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु त्याकडे फार काही लक्ष हे प्रशासन देत आहे असं मला वाटत नाही। आणि त्यामुळं इथं व्यवसाय करणाऱ्या किंवा या लोकांची मुजोरी म्हणता येईल आपल्याला वाढलेली आहे। त्यांना असं वाटत नाही की आपल्या या वाढण्यामुळे लोकांना, नागरिकांना त्रास होतोय। उलट प्रशासनाला ते चॅलेंज करून दिवसेंदिवस आपला व्यवसायाची व्याप्ती वाढवत आहे। फार गंभीर बाब आहे। त्यामुळं संबंधित प्रशासनानं किंवा आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे असं आमचं मत आहे। कारण या फुटपाथ चालण्यासाठी जर नागरिकांना नसेल तर नागरिक रस्त्यातून चालतात। नागरिक रस्त्यातून चालत असताना वाहन चालकांना कसरत करावी लागते आणि या कसरतीमध्ये दुर्दैवानं एखाद्या आघाडीत घटना होऊन एखाद्या मनुष्याची जीवितहानी होऊ शकते आणि ही जीवितहानी झाल्यावर याला जबाबदार कोण? हे सर्व प्रश्न असताना देखील खरं तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवलेला आहे अशा पद्धतीनं इथं म्हणावं लागेल आणि त्या पद्धतीने हे कामकाज चाललेलं आहे। म्हणून या जटिल प्रश्नासाठी 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी आम्हाला दुर्दैवानं आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते। ही खरं शोकांतिका आहे, पण पर्याय नाही, त्यामुळे हे करावं लागते। मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं प्रशासनाला व नागरिकांना निवेदन करतो की या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं लोकांनी आणि 26 जानेवारीच्या या लोकहितार्थ आंदोलनात लोकांनी सहभागी व्हावे ही लोकांसाठी विनंती व प्रशासनाने देखील आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार करून हे आंदोलन करावं लागू नये इतपत कार्यवाही करावी ही प्रशासनाला देखील विनंती आहे। कारण आम्हालाही विनाकारण राष्ट्रीय सणामध्ये अशी कृती करावी असं वाटत नाही, परंतु दुर्दैवानं अशी काही कृती झाली नाही तर हे करावं लागेल कारण हे गरजेचं आहे। तरी मी यानं विनंती करतो नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून या लोकशाही आंदोलनामध्ये आपण सहभाग नोंदवावा, आपला पाठिंबा द्यावा एवढीच मी सदिच्छा विनंती करतो।